आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी गाडीवरती मोकळी सुटसुटीत अशी अंडा भुर्जी ज्या पद्धतीने मिळते ना, त्याच पद्धतीने आज आपण अंडा भुर्जी पाव इथे बनवून घेतोय. त्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेले. बारीक हिरवी मिरची चिरून घ्यायची आहे. कांदा तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा इथे तुम्हाला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरायची आहे, जास्त मोठी ठेवायची नाही. आता इथे कांदा बारीक का चिरायचा आहे, तर अंड्यामध्ये व्यवस्थित कांदा मिक्स झाला पाहिजे आणि अशी मोकळी सुटसुटीत म्हणजे अंड्याला धरून कांदा राहायला पाहिजे, असं आपल्याला इथे बारीक चिरायचं आहे. पळीभर तेल घालायचे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या. नंतर कांदा घालायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आहे. नंतर मीठ, हळद यामध्ये घाला, लाल तिखट घाला, थोडासा गरम मसाला यामध्ये घाला आणि कोथिंबीर घालून घ्या. व्यवस्थित कांद्यामध्ये सगळ्यात पहिला मसाला चांगला हलवून घ्या. मसाला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स केला का आपण यामध्ये अंडी घालून घेणार आहे. आता इथे मी सेपरेट अशी एखाद्या भांड्यामध्ये अंडं फोडून घेणार आहे, मग ते फेटणार आहे, असं काही करणार नाही. गाडीवरती अगदी झटपट जर बनवायला गेलं ना, तर तसं फेटत बसत नाही. डायरेक्ट अंडी फोडायची आणि ह्या मसाल्यामध्ये घालून द्यायची. हे करत असताना गॅस इथे बारीक ठेवा, म्हणजे आपलं अंडं जे असतं ते पटकनी भाजलं जाणार नाही. नंतर इथे मी 2 अंडी फोडून घेतलेली आहे. यामध्ये गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि फोडून घेतलं की बारीक गॅसवरतीच हे आपल्याला अंडं व्यवस्थित कांदा आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो पूर्ण असा मॅच होत नाही, तोपर्यंत इथे हलवत राहायचं. व्यवस्थित मिक्स झालं की मग गॅस आपल्याला इथे मोठा करायचा आहे. मोठा गॅस का करायचा, की जेवढी पटकन अशी हीट भेटेल ना अंड्याला, तेवढं ते असं फुललं जातं. म्हणून आपल्याला इथे गॅस मोठा करायचा. आता गॅस मोठा केलेला आहे. सारखं हलवत राहायचं, याला अजिबात मध्ये असं सोडायचं नाही. जेवढं तुम्ही चांगलं फटाफट हलवत राहाल तेवढी ती मोकळी सुटसुटीत होते आणि अंडा आणि कांदा व्यवस्थित मिक्स होतं. तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्यात शेवटी परत कोथिंबीर घालून घेतलेली आणि पूर्ण सुक्कं झाल्याच्या नंतर अंड्याची भुर्जी जी आहे ना, ती एकदम मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे. अजिबात अशी चिकट वगैरे काही झालेली नाही. एकदम मोकळी सुटसुटीत आणि एकदम बारीक अशी ही भुर्जी बनवून तयार झालेली आहे. त्याच कढईमध्ये पाव थोडंसं बटर घाला आणि थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर घालून पाव गरम करून घ्या. छान अशी सकाळच्या नाश्त्यासाठी आपली अंडा पाव भुर्जी बनून तयार झाली.